नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्या या चॅनलवरती आपण 2 जाहिरातींची चर्चा करणार आहोत. यामध्ये जे पोस्ट्स आहेत ते ग्रँटेबल पोस्ट आहेत. तर मित्रांनो, पहिली जी शाळा आहे ती आहे आदिवासी ग्रामीण विकास संस्था धनापूर. तर ही शाळा जी आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. डिटेल्स पाहूया आपण. काय लिहिले पहा. ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट are invited from eligible candidates for the recruitment of the following posts for केंद्रीय राणी दुर्गावती सैनिकी अनुदानित आदिवासी आश्रम स्कूल. म्हणजे ही शाळा जी आहे ती अनुदानित आहे आणि केंद्रशासित आहे. ठीक आहे. कुठे आहे ही शाळा? चंद्रपूरमध्ये. ठीक आहे. आणि ॲप्लिकेशनची डेट काय आहे? ऑन ऑर बिफोर 28 मार्च 2024. तर 28 मार्च 2024च्या अगोदर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो, पुढे काय लिहिले पहा. केंद्र शासनाच्या परवानगी पत्रानुसार पत्र क्रमांक पुढे पत्र क्रमांक दिलेला आहे. खालील रिक्त पदे भरण्याकरिता प्रकाशित करण्यात येत आहे. कोणत्या पोस्ट आहेत पहा. प्रिन्सिपलची पोस्ट आहे. MSc BSc BEd कमीत कमी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. ओपन कॅटेगरीची पोस्ट आहे. त्याच्यानंतर असिस्टंट टीचर 3 पोस्ट आहेत. MSc किंवा BSc BEd मॅथ्स, एक ओपन, एक OBC आणि एक NT. असिस्टंट टीचर 3 पोस्ट आहेत. MSc BSc BEd 2 ओपन आणि एक OBC. आणि असिस्टंट टीचर इथे 3 पोस्ट आहेत. BA MA आणि BEd इंग्लिश 2 ओपन आणि एक ST. BA किंवा MA म्हणजे दोन्हीपैकी एक कंपल्सरी आहे. ठीक आहे. दोघांपैकी एक असणं आवश्यक आहे. सुपरिटेंडंट वॉर्डन MSW BSW असणं आवश्यक आहे. सुभेदार 3 पोस्ट आहेत. MPEd असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नाईक सुभेदार BPEd 2 पोस्ट आहेत. या ज्या 4 पोस्ट आहेत त्या मेल कॅन्डिडेटसाठी आहे. त्याच्यानंतर मदतनीस हेल्पर 8 पास सुद्धा चालेल ओपन कॅटेगरीमध्ये. पुढे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. कॉन्टॅक्ट नंबर काय आहे बघा. 8975300910. त्याच्यानंतर 8329287987 N657421254254. तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. इथे तुम्ही चौकशी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली मग जे डिटेल्स आहेत प्रिन्सिपलचे आणि प्रेसिडेंट. अतिशय उत्तम अशी संस्था आहे कारण ही केंद्रशासित आहे. दुसरं म्हणजे एडेड अशा पोस्ट आहेत. या सगळ्या अनुदानित पोस्ट आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. केंद्रशासित असल्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता. पुढची वॅकेन्सी आहे ती आहे गोंदियामध्ये. संस्थेचं नाव आहे ज्ञानसंवर्धन शिक्षण संस्था. एक अल्पसंख्याक संस्था आहे. पुढे काय लिहिले. माननीय सुधाकरराव नाईक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बोर्दे करड अर्जुनी गोंदिया. तर गोंदियामध्ये ही 100% अनुदानित अशी संस्था आहे. पुढे काय म्हटले पहा. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक 6वी ते 8वी. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता BA BEd TET CTT पास पाहिजे. विषय कोणता? इंग्रजी. म्हणजे इंग्रजी विषयासाठी ही पोस्ट आहे. वर्ग तुकडी माध्यम मराठी 100% अनुदानित. मानधन आपल्याला माहिती आहे शिक्षण सेवकाचे. आरक्षण जे आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे इथे आरक्षण धोरण लागू पडत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही कॅटेगरीतली कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात. उमेदवाराने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रासह म्हणजे अटेस्टेड कॉपीसह 30 मार्च 2024 शनिवारी 11 वाजता उपस्थित राहावे. ठीक आहे. पत्ता दिलेला आहे. माननीय सुधाकरराव नाईक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बोर्दे करड अर्जुनी जिल्हा गोंदिया. तर मित्रांनो, 100% अनुदानित पोस्ट आहे. सुवर्ण संधी आहे. नक्की ते अप्लाय करू शकतात जे इंग्लिशचे कॅन्डिडेट आहेत. आणि त्या अगोदरच्या ह्या सुद्धा बऱ्याच पोस्ट आहेत इथे. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिन्सिपलची आहे, असिस्टंट टीचर, ह्या सुद्धा बऱ्याच पोस्ट आहेत. इथे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. तर नक्की ट्राय करा. इंटरव्ह्यूची व्यवस्थित तयारी करून जा आणि लेसन प्लॅन जो आहे तो व्यवस्थित तयार करून जा. लेसन प्लॅन अशासाठी कारण तुम्हाला डेमो द्यायचा असतो, त्याच्यामुळे त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. आणि जर उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. खास करून जे शिक्षक होऊ पाहणारे तुमचे मित्र असतील त्यांच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसंच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स आहेत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.